आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर चर्चा होणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत 2 अहवाल सादर होणार। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयात तज्ज्ञांची बैठक। गर्भवतीचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का? ससून रुग्णालयाची समिती आज करणार प्रकरणाचा तपास। मुंबईतील एल्फिस्टन पूल आजपासून 2 वर्षांसाठी बंद। वरळी ते शिवडी कनेक्टरसाठी एल्फिस्टन पुलाची पुनर्बांधणी होणार। पुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप मागे। मुंबईत 10 एप्रिलपासून सुरू होता संप। आजपासून पाण्याचे टँकर पुन्हा सुरू होणार। सिनेट सदस्यांचं आजपासून धरणे आंदोलन। परीक्षेतील गोंधळासह विविध विषयांवरून आक्रमक। युवा सेना आणि बुकटू संघटना करणार आंदोलन। नागपूर बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणातील 5 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। आज पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार। राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 41% जलसाठा। पुणे विभागातील जलाशयांमध्ये सर्वात कमी पाणी, तर कोकणातील धरणांमध्ये निम्मे पाणी शिल्लक। राज्यात येत्या आठवड्यात अवकाळी पावसाचा अंदाज। विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।